हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप, खूप, खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं एक मांडी पारायण किंवा त्याला एक आसन पारायण असंही म्हटलं जातं. ते मी तुम्हाला सांगणार आहे. इव्हन मी माझ्या लाईफमध्ये जो मला अनुभव आला ह्या पारायण केल्यानंतर आणि हा ॲक्चुअली मी केल्यानंतर मी बोलले. पण पहिलं मी स्वामींना ह्याचं साकडं घातलेलं म्हणजे त्यांना संकटात घातलेलं, की मला ही गोष्ट हवी आहे. त्याच्यानंतर मी हे पारायण केलेलं. पण तुम्ही हे पारायण म्हणजे जर तुमचे कुठले प्रॉब्लेम्स असतील, कोणतीही समस्या असतील, कोणते अ, आजार असतील वगैरे जे काही असेल ते, मी सांगू शकत नाही कोणाला काय प्रॉब्लेम्स असतील. बट त्यासाठी तुम्ही ते बोलू शकतात. पण मला हे माहिती होतं पारायण असं-असं करतात आणि मी एकदा प्रॉब्लेममध्ये होती मोठ्या, तेव्हा मी हे स्वामींना म्हटलेला. ह्याचा अनुभव मी लास्टला सांगते कारण की व्हिडिओ खूप लाँग बनेल. पण त्याच्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता आणि हे पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. मला तरी असं वाटतंय की बघा, कसं आहे हा ग्रंथ जो श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जेव्हा आपण पठण करतो किंवा त्याचं पारायण करतो, तेव्हा अशी खूप संकटं, खूप लोकांच्या खूप समस्या आहेत. त्याच्यातून ते निर्विघ्नपणे पार पडलेले. हे कशामुळे? खरंच एक अमृततुल्य मी बोलेल ग्रंथ आहे आणि बोलतात ना एक सोन्याची किल्ली म्हणजे एक असतात ना, ती एक तिजोरी असते आणि त्याच्यातून सोनं भेटतं असं. तशा प्रकारे हे किल्ले ही खूप कमी लोकांना माहिती आहे. इव्हन मला हा अनुभव जेव्हा आला तेव्हा मला कळालं, की खरंच ही सेवा केली पाहिजे आणि ही सेवा मला तुमच्याकडे पोहोचवायचीच होती आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. म्हणजे मी लाईव्ह येते त्याच्यावरती एक प्रणाली म्हणून आहे. तिचं सरनेम मला आठवत नाहीये. बट ती समजेल जेव्हा हा व्हिडिओ बघेल. तर खूप रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे म्हणून मी केलाय. तेव्हा तिने मला ही सेवा विचारलेली, "दीदी असं-असं म्हणजे असं-असं प्रॉब्लेम आहे, तर मी काय करू?" तर मला आठवलं, की अरे हां, आपल्यावर पण हे संकट असं आलेलं. तर आपण असं केलेलं, तर आपण हे सजेशन तिलाही द्यावं. इव्हन इतरही जे सेवेकरी आहेत, जे आता लाईव्ह येत आहेत, जे ते सेवा मागतायत, त्यांच्यासाठी पण ही खूप मोठी प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही ही नक्की करून बघा. सेवा हीच आहे. ही सेवा श्री स्वामी चरित्र सारामृत हे जे पारायण आहे, ते आपल्याला करायचे. पण त्या पारायणमध्ये आणि ह्या पारायणमध्ये डिफरंट आहे. ह्याला एक मांडी पारायण बोलतात किंवा एक आसन पारायण असं म्हटलं जातं. आणि ही जी सेवा आहे ती तुम्हाला कशी करायची ते मी तुम्हाला पहिलं सांगते. तर बघा, आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृत आहे. ते आपण दर गुरुवारी, काही-काही गुरुवारी पारायण करतात. काही-काही रोज म्हणजे मी नित्यसेवेमध्ये पण करतात. 3 अध्याय काढतात, कोण-कोण 1 अध्याय काढतं. अशी सेवा चालू असते. पण त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे हे एक मांडी पारायण त्याला बोलतात किंवा एक आसनी पारायण असंही म्हटलं जातं त्याला. ते जर तुम्ही केलं तर असे किती असे भक्त आहेत ज्यांचं मी हे स्वतः पण माझ्या मम्मीच्या तोंडातून म्हणजे माझ्या आईच्या तोंडातून ऐकलं. तिने तेव्हा एकदा केलेलं, तेव्हा तिचा अनुभव. इव्हन ती जी केंद्रात जाते, त्या ज्या काकी आहेत त्या सांगत होत्या, ही सेवा केल्याने काय-काय किती लोकांचे प्रॉब्लेमतून सुटले. 24 तासच्या आतमध्येही काही-काहींना प्रचिती त्याची आलेली आहे. काही-काहींना खूप मोठमोठे अनुभव, काही-काही संकटामध्ये असतात, तेव्हा स्वामींना निवेदन ठेवतात, की "स्वामी असं-असं मला ह्या संकटातून बाहेर काढा, पण मी हे तुमचं पारायण करते." असंही खूप लोकांचे अनुभव आहेत. त्याच्यासाठी मीही हा विचार केला, की का का नव्हे सगळ्या स्वामी समर्थांना हेही कळालं पाहिजे. कारण की सगळ्यांना स्वामी चरित्र सारामृत पारायण आणि गुरुचरित्र पारायण हेच माहिती असतात. पण एक मांडी पारायण किंवा एक आसनी पारायण हे कोणालाच माहिती नाही. त्याच्यासाठीच मी हा विचार केला, की ही सेवा सगळ्यांना समजली पाहिजे. म्हणून म्हटलं एक व्हिडिओ असा व्हायलाच पाहिजे आणि तर बघा हं. तर बघा कसं आहे तुमच्याकडे सगळ्यांच्याकडेच जे स्वामी भक्त आहेत, त्यांच्याकडे सर्वांकडे स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा नसेल, तर तुमच्या जवळ केंद्र किंवा मठ असेल, तिथून जाऊन तुम्ही घेऊन येऊ शकता. इव्हन जी आपली म्हणजे देवांचे जे वस्त्र किंवा जे वस्तू असतात, तिथेही हे पुस्तकं अवेलेबल असतात. सॉरी.
तर तुम्ही तिथूनही हे पुस्तक आणू शकता. पण हे पारायण करतेवेळी तुम्हाला 1 दिवसातच हे पारायण करायचं असतं. म्हणूनच त्याला एक मांडी पारायण बोलतात. तुम्ही हे पारायण करायचं असेल, तुम्हाला माहितीच असेल स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहे. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना 1 तास सॉरी 1.5 तास किंवा 2 तासही लागतात हे स्वामी चरित्र सारामृत वाचायला आणि जे जुने सेवेकरी आहेत त्यांना म्हणायला गेलं तर 1 तास पुरेल होतो. कारण की त्यांच्या डोळ्यासमोर ते रोज शब्द असतात आणि रोज ते वाचत असतात. त्याच्यामुळे त्यांना पाठांतर झालेलं असतं, बाय झालेलं असतं म्हणून त्यांना 1 तास पुरे होतो. आणि जे नवीन सेवेकरी असतील ते पटकन वाचायला गेले आणि त्यांनी मोठे म्हणजे हे पारायण जर मोठ्या प्रमाणात घेतलं म्हणजे हे पारायण कसं असतं, तुम्ही 1 पारायण घेऊ शकता, 1 किंवा 3 पारायण घेऊ शकता किंवा 5 पारायण घेऊ शकता किंवा 11 पारायण घेऊ शकता. अशी ही ह्याची मा मांडणी आहे. म्हणजे असं जे पारायणाची पद्धत आहे ती अशी आहे. तर आणि हां, हे पारायण करतेवेळी तुम्हाला उठायचं नाही. एका जागेवर बसूनच हे तुम्हाला पारायण करायचं म्हणून त्याला एक आसनी पारायण बोलतात. तुम्हाला हे पारायण चालू असताना कोणाशीही बोलायचं नाही. म्हणून त्याला एक मांडी पारायण असं म्हटलं जातं. तुम्हाला हे पारायण करतावेळी अजून एक नियम आहे, की तुम्ही जे वॉशरूमला वगैरे जातात, तेही तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही हे पारायण संकल्प करायच्या आधी विचार करून करा. आणि मी सांगते नवीन सेवेकरी असाल, जे स्वामी चरित्र सारामृत ज्यांनी कधी वाचलंच नसेल, त्यांनी इतक्या झटकन हे लगेच पारायण करू नका. कारण की तुम्ही जरी 5 किंवा 11 पारायणचा संकल्प ठेवला आणि जर तो तुमच्याकडून पूर्ण नाही झाला, तर त्याची फलप्राप्ती तुम्हाला होणार नाही. आणि कोणतीही सेवा करायची तर माझं वैयक्तिक मत आहे, योग्य पद्धतीने करा. नाहीतर नाही केलं तरीही चालतं. माझं हे म्हणणं, करायचं तर योग्य पद्धतीने. देवाने पण सहखुशीने दिलं पाहिजे. असं वागायला पाहिजे आणि आणि असंच केलं पाहिजे. त्यासाठी म्हणून मी म्हणेन जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी थोडा टाईम घेऊन जरा पारायणची पद्धत बघावी किंवा 1 आठवडा, 2 आठवडे तुम्ही जे आम्ही नित्यसेवा करतो तशा प्रकारे 3-3 अध्याय काढून बघा. म्हणजे तुम्हाला तुमचा टाईम कळेल. तर तुम्ही मोठे पारायण करू शकतात. म्हणजे 3 पारायण किंवा 5 पारायण म्हणजे तुम्हाला एका दिवसात ते 21 अध्याय 21 अध्याय काढायचे असतात. म्हणजे 21 अध्याय काढायला तुम्हाला नवीन जे सेवेकरी आहेत त्यांना 2 तास. तसं तुम्ही जर 3 अध्याय काढायचे म्हटल्यानंतर तुम्हाला ॲट लीस्ट 6 तास लागतील. मग तुम्हाला एका जागेवर 6 तास न बोलता, न उठता, न वॉशरूमला जाता जर तुम्ही बसू शकत असाल, तर तुम्ही ती सेवा करू शकता. इव्हन तुम्हाला मांडणी करायची असेल, तर त्याचा तुम्हाला 1 तास धरावा लागेल. म्हणजे 7 तास जर तुमची बसण्याची कॅपॅसिटी असेल, तर नक्की तुम्ही हे करा. जर तुम्हाला म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही थोडी पहिली सवय लावून घ्या, त्याच्यानंतरच हे पारायण करा. कारण की पारायण हे खूप खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. खूप लोकांना त्याची प्रचिती आहे. म्हणून खूप लोकं विचार करून ही पारायणाचं सांगतात सगळ्यांना. बऱ्यापैकी हे पारायण सगळ्यांना माहिती नाही. पण मला रिक्वेस्टेड व्हिडिओ होता म्हणून मी हा करायचा ठरवला. आणि इव्हन असं आहे ना, की आता आपण हा मार्ग धरलेलाच आहे. आपण स्वामी सेवेकरी घडवायचेच आहेत. तर सगळ्यांना सेवा सगळ्या समजल्याच पाहिजेत. इव्हन मलाही माझ्या मम्मीनी सांगितल्यानंतरच ही सेवा समजली आणि मला जे फलप्राप्ती पाहिजे होती ती भेटली. म्हणूनच मला असं वाटतं सगळ्यांना सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून हे सांगते मी. मग तुम्हाला हे जर हे पारायण करायचं असेल, तर तुम्हाला मी सांगितले पारायण करण्याची पद्धत. तुम्हाला एका दिवसात पारायण करायचे, तुम्ही संकल्प ठेवायचा आहे. तर तुम्हाला संकल्प ठेवायचा आहे, तुम्ही 1 पारायणाचा ठेवू शकता, तुम्ही 3 पारायणाचा ठेवू शकता, तुम्ही 7 आणि त्याच्यानंतर 11 असं आहेत. मला तरी वाटत नाही 11 कोण ठेवत असेल, पण मी माझं वैयक्तिक सांगते, मी 3 पारायणाचं ठेवलेलं. जास्त मोठा नव्हता मी ठेवला. आणि इव्हन काही-काहींना त्याची प्रचिती पण तेवढीच मोठी भेटलेली आहे. ते झालं. आता हे पारायण कोणत्या दिवशी करायचं? असं कुठेही लिहिलं नाही आहे, की ह्या दिवशी करायचं. इव्हन मी गुरुवारी केलेलं हे पारायण. आणि तुम्हाला जर गुरुवारी करायची, गुरुवारी करू शकता. तुम्हाला जो स्पेशल दिवस असेल म्हणजे काय-काय मी इव्हन काय-काय सेवा प्रगट दिन किंवा पौर्णिमेचे गुरुपौर्णिमा असते. काही-काही दिवशी असे पारायण ठेवते. मी इव्हन पौर्णिमेला पण कोणते-कोणते पारायण करते. पण मी ते गुप्त पारायण पण ठेवते. पण मला आता हा प्लॅटफॉर्म भेटलाय तर मला असं गुप्त वगैरे ठेवण्याची संधी भेटणार नाही. होईल तितकं मी पण तुम्हाला पारायणे शेअर करत राहील. असो. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही हे पारायण करा
आणि त्याची फलप्राप्ती काय होते ते मला नक्की सांगा. आणि हे पारायण कोणत्या वेळी करायचं हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे म्हणजे ब्रह्ममुहूर्त जेव्हा असतो आपला सकाळी 3:30 वाजता लागतो. तिथून तुम्ही ते पारायण सुरू करू शकता. ते संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. फक्त हा एक नियम आहे, की तुम्ही 12 ते 12:30 ह्या दरम्यान कोणतीही सेवा करायची नाही. कारण की तेव्हा आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो. तेव्हा कोणतीही सेवा केलेली लागू होत नाही. तो एवढाच तुमचा ब्रेक टाईम असतो. पण तेव्हाही तुम्हाला त्या जागेवरून उठायचं नाही किंवा कोणाही बरोबर बोलायचं नाही किंवा मोबाईल वगैरे पण हातात घेऊ नका. जर तुम्हाला सेवा करायची असेल, ज्या महिला आहेत, ज्यांना घरातलं उरकून वगैरे सगळं करायचं असेल, तरी जर तुम्ही तो मधला टाईम असेल, तर तुम्ही तिथे शांत बसा. त्या टायमिंगमध्ये तुमची सेवा थांबवा, गप्प बसा आणि आतल्या आत स्वामींचं स्मरण करा, नामस्मरण करा. चालेल, काही हरकत नाही. पण तुम्ही म्हणाल, "हां, चला 12 ते 12:30 ह्या टायमिंगमध्ये हा टायमिंगमध्ये सेवा केलेली रुजू होत नाही, तर आपण कोणावर बोलू शकतो असं नाहीये. प्लीज तुम्ही कोणावर बोलू नका. दुसरी गोष्ट ह्या सेवा करतेवेळी काय मांडणी काय असते, तर मांडणी इतकी इझिली आहे. म्हणजे एक पाट चौरंग असतो तो घ्यायचा आणि ज्यांना पहिली आणि दुसरी गोष्ट एक, की ज्यांना मांडणी नाही करायचं त्यांनी नका करू. ज्यांच्या देवारामध्ये स्वामी आहेत आणि त्यांना असं वाटतंय, की मला नाही करायचं, तर तुम्ही नाही केली तरी चालेल. पण ज्यांना करायची मांडणी त्यांनी एक चौरंग घ्या, त्याच्यावरती लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरा आणि स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करा. अभिषेक कसं करायचं पंचामृताने वगैरे करायचं. त्याच्यानंतर हिना अत्तर लावून, अष्टगंध लावून, धूप-दीप लावून नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य काय ठेवायचा? खडीसाखर ठेवू शकता किंवा एक फळ ठेवू शकता, तेही चालेल. ज्यांच्याकडे पेढे वगैरे अवेलेबल असतील तर त्यांनी ते ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमची ही मांडणी झाली आणि ज्यांना नाहीच मांडणी करायची त्यांनी स्वामी महाराजांना देवारात असतील तर देवाराच्या समोर बसून तुम्ही करू शकता. होता होईपर्यंत ही सेवा जर तुम्ही गुरुवारी केली तर अतिउत्तम. कारण की गुरुवारी हे आपल्या गुरूंचा वार आहे. म्हणजे आपण स्वामी महाराजांची ही सेवा करतोय. तर खूप म्हणजे मी बोलेल की खूप मोठा दिवस आहे हा गुरुवार म्हणजे. तर तुम्ही त्या दिवशी केलात तर अतिउत्तम मी तर बोलेल. आणि तुम्ही स्वामींच्या समोर बसल्यानंतर ही सेवा कशी करायची, तर ही मांडणी तुमच्या झाल्यानंतर तुम्ही पहिला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडत्यावेळी तुम्ही एक छोटं ताट घ्या, त्याच्यात पाणी घ्या, फुलं घ्या, फुलं म्हणजे एक फूल घ्यायचे, अक्षदा घ्यायचे. मी खूप माझ्या व्हिडिओमध्ये संकल्प कसा सोडायचा हे दाखवलंय. तुम्हाला जर बघायचं असेल तर पाठच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला संकल्प कसा सोडायचा ह्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तोही व्हिडिओ नक्की बनवते आणि तुमच्यासाठी टाकते. हा झाला रिक्वेस्टेड व्हिडिओ मी नक्की करते आणि खूप लोकांचे रिक्वेस्टेड व्हिडिओ करते. जर असेल तर नक्की सांगा. झालं हे आणि तुम्ही पाणी घेतल्यानंतर असं पाणी घ्यायचं, सॉरी, पहिले तांदूळ घ्यायचे, फूल घ्यायचे. असं घेतल्यानंतर हातावरती पाणी सोडायचं आणि सर्वात पहिलं स्वामी महाराजांना आपलं नाव सांगायचं. जसं मी माझं नाव पूर्ण सांगते, प्रतीक्षा गणेश जगताप आणि मी स्वामी सेवेकरी आहे आणि माझं पहिलं आपलं गोत्र सांगायचं असतं. माझं जे गोत्र आहे ते मी सांगणार. ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी कश्यप गोत्र म्हणून लावायचं असतं. कश्यप गोत्र लावल्यानंतर तुम्ही ही सेवा कशासाठी करता हे सांगायचं असतं आणि ही जी सेवा आहे ती किती पारायणं तुम्ही एका दिवसात करणार आहे हे तुम्ही पहिलं स्वामींना सांगायचं असतं आणि त्यानंतर स्वामींना निवेदन करायचं. स्वामी, जे मी सेवा करणार आहे ती सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू दे आणि जी माझी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. इतकं बोलून तुम्ही त्या जे पाणी आहे ते सोडून त्या एका प्लेटमध्ये टाकायचं असतं आणि ते पाणी तुम्ही नंतर तुमचं सगळं सेवा झाल्यानंतर, तुमचं वाचून वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः ते तुळशीच्या कुंडीत ओतायचं असतं. हे झालं तुमचा संकल्पाचा पाठ आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवेला सुरू करायचं असतं आणि कधीही आपल्या कुलदेवताला आणि आपल्या कुलदेवीला वगैरे स्मरण केल्यानंतर आणि गोत्र सांगितल्यानंतरच तुमच्या सेवा सुरू झाल्या पाहिजेत. कारण की स्वामी महाराजांच्या मार्गामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही तुमच्या कुलदेवताला स्मरण केल्यानंतरच कोणतीही सेवा करू शकता. हे झालं सांगण्याचा उद्देश. त्यानंतर तुम्ही पारायणला सुरुवात करायचं आणि पारायण सुरू व्हायच्या आधी तुम्ही हलका असा नाश्ता करा. ज्यांना उपवास धरायचे त्यांनी उपवास धरा. उपवास धरला तरी हलकं खावा, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटीसारखं किंवा असं जड नाही वाटलं पाहिजे, झोप आली नाही पाहिजे. म्हणून मी वैयक्तिक तुम्हाला सांगेल, होईल तितका हलका आहार घ्या, जेणेकरून
तुम्हाला एवढा तास काढायचे म्हटल्यानंतर तुम्ही निर्विघ्नपणे ते किंवा तुमचं मन विचलित नाही झालं पाहिजे. एक चित्त व्हावून तुमचं हे सगळं वाचन निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे. त्याच्यामुळे फक्त स्वामींवरती सोपून चालत नाही. आपणही तेवढे नियम नियम पाळावे लागतात. म्हणून तुम्हाला हेही सांगेल आणि तुम्हाला बसायच्या आधी तुम्ही एक तांब्या पाणी घ्या. जेणेकरून कसं होईल, जर तुम्हाला कसं आहे वाचून-वाचून माझं तरी होतं, माझं कधी-कधी होतं मोठी-मोठी पारायण असेल वाचून-वाचून इथे घसा सुकतो. आपण कोणाकडे मागू पण शकत नाही कारण की पारायणाचा नियमच आहे तुम्ही बोलायचं नाही. हे असं पारायण आहे त्याच्यामुळे तुम्ही तांब्या भरून पाणी घेतलेलं तुम्ही स्वतः पाणी पिऊ शकता. इव्हन तुमचा घसा जास्त सुकला, तुम्ही जो स्वामींना नैवेद्य म्हणजे मी तर वैयक्तिक सांगते मी खडीसाखरच सर्वात बेस्ट मी सांगते. स्वामींना खडीसाखर अतिप्रिय आहे. मग मी खडीसाखरच ठेवते. तुम्हाला पण वैयक्तिक सांगते तुम्ही खडीसाखर ठेवा. तुम्हाला इतरही काही ठेवायचं असेल ठेवा. मी त्या बाबतीत काही बोलणार नाही. मग जर घसा कोणाचा सुकत असेल त्यातलं खडीसाखर उचलून तुम्ही खाऊ शकता कारण की ते स्वामी महाराजांचा प्रसाद आहे. तर तुम्ही तुमचा घसा जर सुकत असेल तर तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे ही सेवा आहे, जी त्याला एक मांडी सेवा, एक मांडी पारायण असं म्हटलं जातं किंवा एक आसन पारायण असं म्हटलं जातं. ही आहे स्वामी चरित्र सारामृताची सेवा. तुम्ही 1, 3, 5 किंवा 11, 7 आणि 11 ह्या अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. उद्यापन जर करायचं असेल, उद्यापन म्हणून असं काही नाही आहे. म्हणजे मी त्या दिवशी जे सेवा केलेल्या त्याच मी तुम्हाला सांगते. उद्यापन वगैरे नाही. पण संध्याकाळची सगळ्यांची सेवा म्हणजे तुम्ही जे सेवेकरी आहात, जे सेवा केल्यानंतर तुम्ही म्हणाल संध्याकाळी काय त्याचं करायचं. तर संध्याकाळी जर तुम्हाला स्वामींना बेसनाचे लाडू किंवा शिरा वगैरे काय गोड बनवायचं असेल ते तुम्ही बनवू शकता. नैवेद्य करा त्या दिवशी. जे आपल्या घरात सिंपल बनवतात तसंही चालेल. एक नैवेद्य तुम्ही गाईला द्या आणि एक आपल्या स्वामी महाराजांना द्यायचा आणि तोच स्वामी महाराजांच्या पुढ्यातला नैवेद्य तुम्ही ग्रहण करायचा आहे. व्यतिरिक्त काही करायचं नाही आहे. आणि हां, जर तुम्हाला त्या दिवशी जर पुण्याचा साठा म्हणून करायचा असेल तर एक काम करू शकता तुम्ही एक सवासिनी स्त्रीला जेवू घालू शकता किंवा एक दानपत्य म्हणजे अ, नवरा बायको जे असतात त्यांनाही तुम्ही जेवू घालू शकता आणि अशा प्रकारे ही तुम्ही सेवा करू शकता. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही नक्की करा आणि त्याची 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ह्याचा नक्की म्हणजे नक्की रिझल्ट भेटेल आणि खरंच ज्यांना करायची नसेल तरीही त्यांनी ऐका. कारण की कधी-कधी काय होतं, मी पण ही सेवा ऐकून घेतलेली मम्मीच्या तोंडातून. बट माझ्यावर असं म्हणजे असं स्वामींचे कृपेमुळे कधी असं वेळ नाही आलं का ही सेवा मला करावी लागेल. पण खरंच ऐकून घेतल्यामुळे जेव्हा माझा प्रसंग आला तेव्हा मी स्वामींना म्हटलं आणि त्या प्रसंगातून मी बाहेर निघाली आणि काय बोलतात तात्पर्य हेच की कधी-कधी ऐकून घ्यायचं असतं. कधी आपल्याला त्याचा उपयोग पडेल सांगता येत नाही. आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. माझा जो समर्थ माझा मुलगा आहे, अ, तो म्हणजे माझी डिलिव्हरी झाली आणि माझ्या बाळाचं वजन कमी होतं 1600 का 1700 असं सॉरी 1800 भरलेलं. वजन कमी होतं त्याच्यामुळे त्याला काचत ठेवलेलं आणि मी एका साईडला वगैरे होती. म्हणजे मी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये, तो वेगळ्या हॉस्पिटलमध्ये होता आणि 4-5 दिवस झाले. त्याच्यानंतरही आम्ही एकमेकाला भेटलो नव्हतो, मी आणि माझं बाळ. त्यानंतर बाळ ज्या हॉस्पिटलमध्ये होतं त्या हॉस्पिटलमध्ये मला शिफ्ट केलं. पण बाळ काय माझ्या हातात म्हणजे देत नव्हते वगैरे. थोडंफार असं देत होते. बाकी असं काचेत असल्यामुळे जास्त त्याच्याबरोबर हे कनेक्ट होऊन देत नव्हते. आणि मग एक दिवस असंच झालं, मला नाही राहवलं. मला असं वाईट वाटायचं. काही-काहींची बाळं 1-1 महिना, 2-2 महिने त्या हॉस्पिटलमध्ये होते. तर मला एक दिवस खूप रडायला आलं आणि मी स्वामींना असं म्हणत होते, "का स्वामी असं केलं?" वगैरे, वगैरे. "का माझ्या बाळाला लवकर भेटून देत नाहीये तुम्ही? मला भेटायचंय ना, मला त्याला घरी घेऊन जायचंय ना." वगैरे, वगैरे झालं असं माझं. पण मला तेव्हा माझ्याबरोबर माझी मम्मी होती आणि तिने मला ते पारायणाचं बद्दल सांगितलेलंच होतं कारण माझ्याबरोबर डिलिव्हरीमध्ये माझी मम्मी होती. मग मी असंच मम्मीला असं-असं बोलता-बोलता बोलली, "अगं असं-असं एक पारायण असतं ना गं." तर मला म्हटली, "हो." मी म्हटलं, "तू केलेलंस ना?" तर म्हणते, "हो, मी केलेलं." म्हटलं, "बरं." मी तिच्याकडून ऐकून घेतलं आणि मी मनातल्या मनात असं स्वामी महाराजांना फक्त असं निवेदन ठेवलं मी खरंच सांगते, की "स्वामी महाराज प्लीज, प्लीज मला माझ्या बाळाला इथे 1 महिना नाही ठेवायचं." कारण की दिवसेंदिवस बिल पण वाढत होतं. काचेत ठेवल्यानंतर बिल पण म्हणजे इव्हन माझं सिझरिंग झालं, दिवसेंदिवस बिल पण वाढत होते. मी हे पण विचार करत होती
हे पण होतंय आणि ते पण होतंय. मग बस झालं स्वामी महाराज माझं बाळ माझ्या हातात, पण त्या मला घरी पण जायचंय त्याला घेऊन. मी घरी गेल्यानंतर त्याची ह्याच्यापेक्षा जास्त काळजी घेईन. पण प्लीज, प्लीज आणि असं खरंच झालं आणि मी निवेदन ठेवलं, "स्वामी महाराज मी ही सेवा तुमची करेल, पण माझं बाळ माझ्या हातात द्या." आणि असं झालं ना, त्या दिवशी मी संध्याकाळी 6 वाजता रडून, 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 रडून स्वामींना म्हटलं आणि आय थिंक 9:30 वाजता डॉक्टर व्हिजिटला आले आणि ते डॉक्टर इतके स्ट्रिक्ट होते ना, म्हणजे त्यांच्याशी बोलतेवेळी पण आम्हाला काही डाऊट असतील ना, तरी पण ते असे थोडे उद्धटप्रमाणे होते. म्हणजे इतके काय हे नव्हते, बाकीचे डॉक्टर असतात तशा प्रकारे नव्हते. पण काय माहिती स्वामींची कृपा ते इतके हसत-हसत आमच्याबरोबर बोलत होते. "आता बाळ खूप व्यवस्थित वगैरे आहे. तुम्ही उद्या सकाळी नेलं तरी चालेल बाळाला." आई म्हणजे असं असतं ना, इतकं म्हणजे इतकं समाधान म्हणजे मला तेव्हा असं झालेलं काय सांगू, काय नको, कुणाला बोलू? पण मी सांगितलं नाही कोणाला तेव्हा. म्हटलं नाही बघू उद्या सकाळची वेळ येऊ दे. कारण की हे डॉक्टर म्हणतायत अजून उद्या सकाळपर्यंत काही डाऊट वगैरे काढला तर काही त्यांच्या काहीच सांगता येत नाही, की ते काय-काय बोलू शकतात नंतर. मी सकाळ झाली बघितलं तर खरं सिस्टर लोकांनी त्याची सगळी त्याला तयार वगैरे केलेलं. आमच्याकडे कपडे मागितले, की "बाळाचे कपडे द्या, आम्ही त्याला तयार करतोय. तुम्हाला घरी घेऊन जायचे." अरे वाह! मी एकदम खुश झाली. म्हटलं, "स्वामी महाराज खरंच तुम्ही आहात." आणि मला इतकी छान प्रचिती त्या दिवशी भेटलेली. हेच मांडणीची मी जे तुम्हाला सांगितलं, मी निवेदन ठेवलेलं, की स्वामी महाराज मी हे नक्की करेल. मग त्याच्यानंतर मला म्हणजे माझं बाळ समर्थ हातात भेटलं. मी घरी आली, मम्मी तिकडे गेली. मी कोणालाच काही सांगितलं नाही. त्याच्या घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना, मी मम्मीला पण नव्हतं सांगितलं, माझ्या मिस्टरांना सांगितलं, मी असं-असं निवेदन ठेवलं आणि असं-असं झालं. तर ते म्हटले, "अरे वाह! पण आत्ता आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही." म्हटलं, "असू द्या, नाही करत, पण नंतर करेन." मग मी स्वामी महाराजांना पुन्हा एक निवेदन ठेवलं, का "स्वामी महाराज तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण केली, पण आत्ता मी बाळ झालंय, तर मी आता करू शकत नाही ही सेवा. मी तुमची ही सेवा न चुकता ही सेवा पारायण जी आहे, ती नक्की मी करेल." आणि नंतर थोडे दिवस 3 महिने वगैरे होऊन गेले आणि त्याच्यानंतर मी हे पारायण पण स्वामींना कंप्लीट करून दिलं आणि माझं समर्थ पण मला तेव्हा हातात दिलं. तेव्हाचा आनंद आणि आत्ताचा आनंद तुम्ही बघू शकता. तेच ते मला दिवस अजून आठवले का खरंच मला असं वाटतं स्वामी आहेत आणि खरंच आहेत. तुम्ही करा, खरं करा. मी बोलत नाही एवढं भेटायला. एवढं भेटलं ना तरी समाधान आहे माझ्यासाठी. तसंच तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो स्वामी महाराज आणि नक्की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा गोड अनुभवामुळे मला आनंद भेटला तुम्हाला सांगता-सांगता. चला मग आता इतकं बोलेन. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बरोबर. श्री स्वामी समर्थ.